झाली नाही होती. मग त्याचा चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि पोलीस कमिशनर साहेब सगळे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण खूप स्ट्रिक्टली आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार आहे आणि जे कोणी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करणार असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आम्ही काहीही करू शकतो तर पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही टोटली यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करणार आहे. तुम्ही मोर्चा काढणार असं काल रात्री म्हटले होते. माझा थोडासा रोष होता, पण आता पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर मला काही असं पोलिसांच्या विरोधात जायचं नाही आहे. जे काही लॅक्युनाज जे काही लॅप्सेस झाले होते ते मला पोलीस कमिशनर साहेबांना सांगायचं होतं. मी सांगितलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावरही आम्ही कठोर कारवाई करणार आहे. तर आम्हाला इलेक्शन लढायचं आहे, आम्हाला पोलिसांच्या विरोधात जायचं काही कारण नाही आहे. पण जे लॅप्सेस आहे पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा की कुठे कुठे आमची काही त्रुटी झाली असेल, काही लॅप्सेस झालं असेल तर ते तुम्ही सांगा. आम्ही सविस्तर चर्चा केली आणि सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते. सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही खूप स्ट्रिक्टली जे कोणी क्रिमिनल एलिमेंट्स असतील या शहरामध्ये, ज्यांना शहराचं वातावरण खराब करायचं आहे, त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट कारवाई ते करणार आहे. नाही, जे माझ्या गाडीवर जे हल्ला चढवण्यात आला होता ते FIR मध्ये नोंदच नाही झाली होती त्याची. म्हणून आम्ही काल सिटी चौक पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे होतं की ते जिन्सीच्या मध्ये जे घटना घडली होती ते FIR मध्येही आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे होतं. तर माझा आक्षेप हे होता ते कधी करणार. जे आरोपी आहे त्यांना ते बेल मिळालेला आहे कोर्टाला. तर आता तुम्ही हे ॲड करणार आहे याचा अर्थ हे आहे की 2 दिवस पूर्वी आपल्याला माहीत नाही होतं का की असा हल्ला सगळ्या मीडिया चॅनल्सवर सगळ्या न्यूजपेपर्सवर होतं. मग त्याच्या बाबतीत काही का कारवाई करण्यात आली नाही होती. म्हणून आम्ही ते पोलिसांसमक्ष हे जे बाब आहे ते आणलं. स्वतंत्र गुन्हा दाखल करताय त्यामध्ये नाही, मला हे महत्त्वाचं नाही आहे की त्यांचा लीगल प्रोसेस काय आहे. फक्त जे दोषी लोक आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का नाही. तुम्ही तेच FIR ठेवायचं असेल तर तेच FIR ठेवा. पण जे लोक खुलेआम असा प्रकारे असा गुंडगिरी करत असेल तर त्यांच्या बाबत आपण पोलीस काय करत आहे हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. तुर्तास तुमचं आजचं आंदोलन स्थगित हां, नक्की. आम्ही असं म्हणजे असं काही हे नाही होतं उसमें की पोलिसांनी आम्हाला आश्वासन नाही दिलं असतं तर नक्की आमची प्लॅनिंग होती की आम्ही आज मोर्चा काढणार होतो. पण आता सगळे ऑफिसर्स जे आहे आणि मला विश्वास आहे प्रवीण पवार साहेब खूप शहरामध्ये चांगलं काम केलेलं आहे. ड्रग्सच्या बाबतीत असू द्या किंवा हे जे घटना घडली आहे किंवा त्याच्या अगोदरही त्यांची टीम खूप चांगली आहे. नवीन जे DCPs आलेले आहे ते चांगले ऑफिसर्स आहे. फक्त कुठेतरी लॅप्स झाला होता. ते लॅप्स आम्ही जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याने आश्वासन दिलं की 100% आम्ही कारवाई करणार आहे. असं काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही कौतुक करताच सुधारले पोलिसांच्या? नाही, काय आहे की खूप म्हणजे एक तासच्या अगोदर आम्ही सगळं चर्चा केली की हे असं काय लॅप्स झाले होते. मग त्यांनी सगळे ऑफिसर्सला बोलवले होते आणि त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. म्हणून पोलिसांचं कौतुक करण्यासारखं नाही आहे. मी म्हणजे एक लोकप्रतिनिधी राहिलेला 10 वर्ष आमदार खासदार राहिलेला माणसाला पोलीस स्टेशनला का जावं लागलं. स्वतः त्याची दखल का घेण्यात आली नाही होती ही माझी तक्रार होती. आता ती सगळं डिस्कस केल्यानंतर मला असा विश्वास आहे, समाधान आहे की ते त्याच्यावर कारवाई करतील. नाही तर मोर्चे काढण्यासाठी काय टाईम लागणार आहे. नाही केली तर आम्ही तिकडे पर्याय असेल ना. पोलिसांना वेटीस धरल्यानंतर वंचित सुद्धा रस्त्यावर उतरेल असं भुईगळांनी स्टेटमेंट दिलं. त्यांचा काय संबंध याच्या बाबतीत? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावर जाणीवपूर्वक दबाव टाकून कोण उमेदवार आहे त्यांचे? मित्रपक्ष कलिंग कुरेशी दोघं त्यांच्या साईडला जे बसलेले होते ना ते किती महान पुरुष आहे त्यांना माहीत आहे का वंचितला? एक राशनचा घोटाळा करणारा बसलेला होता एक साईडला आणि दुसऱ्या साईडला ब्लॅक करून इथे मोठा झालेला. त्यांचं काय देणं घेणं आहे. माझी तक्रार पोलिसांच्या विरोधात होती आणि तुम्हाला काढायचं असेल तर काढा तुम्ही मोर्चा. आम्हाला कशाला. आम्ही तुमच्या विरोधात काही बोललो नाही.
तुम्ही गुंडगिरी करणार असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही गुंडगिरी अलाव करणार आहे, आमचा पक्ष जे आहे ना ते अलाव केलेला आहे गुंडगिरी करण्यासाठी, तर तुम्ही पोलिसांशी बोलावंच का ना. मला कशाला तुम्ही हे करतात. मागच्या 2-3 दिवसामध्ये चला. 2-3 गुन्हे